नमस्कार, मी कल्याणी स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मी आणि स्मित. तर बघा, सकाळची वेळ आहे आणि तुमच्यासोबत एक भाजी शेअर करते आहे. तर गिलक्याची भाजी आहे, जे बऱ्याचदा म्हणण्यापेक्षा बऱ्याच लोकांना नाही आवडत असं मला वाटतं. म्हणजे माझ्या अनुभवात जेवढे असं मला वाटतं, की गिलके, दोडके ह्या भाज्या म्हणजे बऱ्याच जणांना असं नसतात आवडत ना. तर मी ही जी अशा प्रकारची जी रश्श्याची स्मितच्या पप्पांना रश्श्याची भाजी लागते शक्यतो डब्यामध्ये. अ, सुकी भाजी खूप कमी नेतात. आठवड्यातनं 1-2 भाजी मी सुकी करते. बाकी जास्तीत जास्त रश्श्याच्याच भाज्या असतात. तर रश्श्याची भाजी आणि छान लागली पाहिजे. आणि काय देणार आहेत, बऱ्याचशा भाज्या त्यांना आवडतच नाही. मग गिलक्याची भाजी मी स्मितला गिलके, दोडके यांच्या भाज्या मी करत असते. तर अशा प्रकारची भाजी मी त्यांना देते, तर मग ते खातात. तर मी जिरे, मोहरीची फोडणी दिली, लसणाची फोडणी दिली, त्यानंतर कांदा बारीक चिरून छान परतून घेते आणि छान कांदा परतल्यानंतर अर्धा टोमॅटो पण मी घालते आहे. एक गिलकं घेतलेलं आहे. तर छान अशी भाजी बनते. त्याच्यामध्ये थोडंसं मुगाची डाळ पण घालायची. आता मी मुगाची डाळ थोडा वेळ भिजत घातलेली आहे. 10-15 मिनटं छान फुलते मुगाची डाळ आणि मुगाची डाळ घातल्यानंतर गिलक्याच्या भाजीला छान चव येते. तर अशा पद्धतीने मी अशा प्रकारची भाजी केल्यामुळे ती छान लागते. म्हणजे तिची टेस्ट नेहमीपेक्षा छान येते. जशी मी अगोदर फक्त जिरे, मोहरी, लसणाची फोडणी देऊन अ, अ, जे मसाले वगैरे आहे ते घालून मी फक्त मग शेंगदाण्याचं कूट घालायचे, रश्श्याची भाजी करायची, पण इतकी छान नव्हती लागत. थोडंसं बदल केला मी भाजीमध्ये, तर तेव्हापासून मग ते स्मितचे पप्पा खातात, म्हणजे डब्याला नेतात. तर असं आहे. आता टोमॅटो मी छान शिजवून घेते. छान मऊ झालं की मग त्याच्यामध्ये बाकीचे गोष्टी, मसाले वगैरे हे सगळं ॲड करणार. मी हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेलं आहे. थोडंसं घरी बनवलेला जो काळा मसाला असतो थोडासा घातलेला आहे. त्याच्याने टेस्ट थोडीशी बदलते. आता मुगाची डाळ मी भिजत घातलेली आहे, ती घातली. गिलक्याची बारीक अ, चिरून घेतलेले होते ते पण घातले. छान परतून घेते आणि आता याच्यामध्ये पाणी सोडते. आता डाळ वगैरे शिजण्यासाठी पाणी लागतं आणि रश्श्याची भाजी करायची आहे, त्याच्यामुळे पाहिजे तेवढं पाणी घातलं. स्मितला आज सुट्टी आहे आणि स्मित खेळतोय. त्याच्या खाली नको घालू बॉल, सारखं सारखं काढता येत नाही. तर स्मितला बरं नव्हतं काल. त्याला ताप यायला लागला, त्याच्यामुळे मी म्हणजे खूप टेन्शन आलं आणि त्यानंतर व्हिडिओ तर नाहीच बनवलेला. पण काय झालं की तो कणकणच करत होतो बराच वेळ. मी 5 वाजेपर्यंत त्याला खेळवलं आणि मग ताप त्याचा कमी झाला. 1-1.5 तासानंतर त्याचा ताप कमी झाला. मग थोडा वेळ तो खेळला. तरी पण ते उलटीसारखं वगैरे त्याला ते व्हायचंच. म्हणजे असं त्याला थोडंफार जरी बरं नसलं की उलट्यांचं प्रमाण लगेच वाढतं. मग त्याला थोडा वेळ झोपवलं. संध्याकाळी तो झोपला आणि उठला, झोपेतनं उठला आणि बाकी व्यवस्थित होतं. पण ती कणकण होतीच वाटतं. ताप आल्यानंतर तर त्रास होतोच. तर त्यानंतर तो म्हणजे त्याला बाहेरून एक चक्कर मारून आणलं, थोडंसं खेळला आणि असं. आणि मग रात्री ताप झोपायच्या अगोदर चेक केला तर नव्हता. पण मग थोडंसं औषध दिलं मी आणि थोडं शिंका पण येत आहे, बहुतेक सर्दीचं असू शकतं इन्फेक्शन, म्हणून सर्दीचं थोडं औषध दिलं आणि तापाचं थोडंसं दिलं. कारण रात्री झोपेमध्ये मी जर मलाही झोप लागून गेली तर मग अचानक ताप आला तर काय करायचं, म्हणून मग मी थोडंसं रात्री झोपण्याच्या अगोदर तापाचं औषध देऊन टाकलं. सकाळी वगैरे ताप नाही, अजून पण नाही आहे, पण तो जरा कणकण असल्यासारखं, जरा त्याचा आवाज तर नाहीच आहे अजून. आणि असं लगेच कळतं ना बरं नसल्यासारखं, तर तसंच आहे त्याचं आजचं पण हे. तर मग थोडंसं औषध दिलं मी, जास्त नाही पण थोडं दिलं आहे. थोडासा खेळतोय आणि आज पण त्याला झोपून देते. बरं आज सुट्टी आहे शाळेला, त्याच्यामुळे. नाहीतर मग पुन्हा सारख्या सुट्ट्या पडतात तर टीचर पण बोलतात की गैरहजर वगैरे जास्त असतो म्हणून. काय करणार आहे मग. कसं होतं की शाळेत मग आजारी असताना पाठवायचं, मग टीचर लोक औषधाच्या बाटल्या पण त्यांच्याकडे नेऊन द्यावं लागेल, त्यांना सांगावं लागेल सकाळ दुपार संध्याकाळचे औषध द्या, जेवू घाला. तर मग कसं करायचं, असं शक्य नाही ना. आपणच घरी काळजी घ्यावी लागते, औषधं देऊन थोडंसं आराम करायला, म्हणजे झोपी लावावं लागतं, तेव्हाच ते बरं वाटतं. शाळेत नेऊन पुन्हा त्याला औषधं कोण देणार दुपारचे, किंवा मग त्रास वाढतो ना, असं होतं. तर मग सुट्टी टाकावीच लागते. नाही आजारी त्याचं म्हणजे आजार चं प्रमाण जास्तच आहे. तो
सतत आजारी पडतो. काय करणार आहे, पर्यायच नाही आहे, असं आहे. तर आज सुट्टी आहे त्याच्यामुळे ठीक आहे. तर आता तो खेळतोय आणि माझं तर कामं रोजचे सगळे आवरले. कारण कसं होतं, त्याला बरं नसलं. काय काढलं बाबू, अय बापरे, आत्ता नसतं खेळायचं, ते खेळायचं पण नाहीये. कधी वरती ठेवावं लागेल, त्याच्या पप्पानी सगळं इथं ठेवून दिलेलं आहे. दे, आत्ता नसतं खेळायचं बा. अरे खराब होऊन जाईन ते झाडं. दिवाळीचे फटाके उरलेले आणि ते फोडलेले, वाजवलेले नाही. अजून कुठे टाकलं, सरक इकडे, आई इकडे सरक. अजून आहे का तिकडे, हे पूर्ण भरलेलं असेल. मग अजून कुठे बॉक्स, याच्या खाली नाही गेला ना. याच्यामध्ये सगळे फटाके, एक पप्पाचं सॉक्स वगैरे अजिबात काढू नको, याला वरतीच ठेवावं लागेल सगळे फटाके. आणि स्मिथ सारखाच येऊन काढतो, त्याला आपटी बॉम्ब, पॉप पॉप ना, पॉप पॉप फटाके खाली फेकायचे, ते ठेवाले आणि वाजतात. थांब मी ठेवून देते. आता कसं काय मध्येच वाजवायचं बाळ, काय तरी कारण पण पाहिजे ना, खाली जाऊन वाजवायचे फटाके. तर गाठ मारून ठेवते, ठेवायला जागा नाही कुठं ठेवायचं. आणि ते तर तो सारखा सारखा काढतो. आता इथे खाली ठेवलं, पण त्याचा बॉल तिथे गेला आणि त्याने ते काढून घेतले सगळे फटाके, तसेच आहे. तर आता चल तिकडे खेळ, हॉलमध्ये खेळ, चल बॉल. चला इथे लाईट बंद करते, दिवसा पण लाईटचं लावावं लागतं. बाकी सगळीकडे उजेड आहे, फक्त खूप जास्त उजेड आहे किचन आणि हॉलमध्ये. पण इकडे बेडरूममध्ये अंधार असतं, कारण तिकडे तो थोडा आतला भाग येतो, म्हणून मग थोडा अंधार असतं, लाईट लावावं लागतं जरा. इकडे चल, चल इथे खेळा. ऊन पण मस्त पडले, थंडी थोडी कमी झालेली आहे. सकाळी जास्त वाजते आणि संध्याकाळी, दुपारच्या वेळेला थोडं बरं असतं. तर आता छान खेळतोय स्मिथ. थोड्या वेळाने झोपून देते, कारण औषधं दिले, तर मग झोपलं तर थोडा आराम होतो आणि फरक पण पडतो लवकर. नुसता बसून बसून खेळतो आणि ते सगळे खुर्च्यांखाली, सोप्याखाली इकडे तिकडे बॉल देणार टाकून, आणि मग तो तिथे ओरडत बसणार, काढून दे म्हणून. आवाज अजून तसाच आहे त्याचा. हो, खाली काय, मी खाली बसू? अच्छा ठीक आहे. आता ठीक आहे. आता थोडासा नाश्ता केला होता, अजून जेवण तर नाही केलेलं. थोडंसं जेवते, स्मिथला झोपवून देते आज, आणि बघते काय म्हणते. इकडे ती बघितली काय. दुपारची वेळ झाली आणि थोडा वेळ दुपारच्या वेळेला अर्ध्या गॅलरीमध्ये थोडं ऊन येतं, तेव्हा थंडीच्या दिवसात छान वाटतं बाहेर उभं राहायला उन्हामध्ये. तर स्मिथ पण खेळत असतो. शाळेला सुट्ट्या वगैरे असला तर खाली मुलं खेळत असतात, मग त्याला ती गंमत बघायला छान वाटतं. तर गॅलरीमध्ये बराच वेळ त्याचा असं गॅलरीमध्ये उभं राहून खाली गंमत बघण्यात, खेळण्यात जात असतो. तर आता थोडंसं ऊन आलेलं आहे अर्ध्या गॅलरीमध्ये, तर छान वाटतं उन्हामध्ये उभं राहायला आता या दिवसांमध्ये थंडीच्या. तर दुपारच्या वेळेला बऱ्याचदा असं बाहेर जाऊन थोडा वेळ उभं राहण्यामध्ये बरं वाटतं.
जेवायला आला. काय नाही, बाहेरचं नाही खायचं. काय दिसतं तिकडे का? चल ना, झोपून घे. चल, गाड्या येता जाता. चला झोपायला, चला चला. आज आलेले आहे मांडे माझ्या माहेरून. आईने मांडे पाठवलेले आहे. त्यांनी केलेले होते कशा सहज असे, तर मग तिने पाठवले मला. आणि आज पोळ्या करायची गरज नाही. आज आम्ही मांडे आणि वरण भात आणि भजे वगैरे तळते, असं करते मी आज. चला, स्वयंपाकाला लागले मी. स्मितला आज दिवसभरामध्ये ताप नाही आला. अंग तर गरम लागते, पण काही समजे ना, एवढा लवकर अंधार पडायला लागले आता. स्मित बाहेर खेळतोय आज. सकाळपासून बाहेर खेळतो. आज झोपला पण खूप कमी. आवाज देतो. चला तर आहे, स्वयंपाकाला लागले मी आणि स्मित खेळतोय. थोड्या वेळाने जेवायला मागेल. बाहेरचं त्याचं झालं की खेळून मग. तर आहे, आज काही स्वयंपाक जास्त नाही करायचं. वरण भात, भजे करेल मी. आणि याच्यासोबत गुळाचं, गुळवणी म्हणतात ते, किंवा मग दूध, पुरणाच्या पोळीसोबत. आता मी कांद्याची भजी करून घेते. आता कांदे उभे चिरून घेतलेले आहे आणि आधी मी बॅटर बनवून घेतलेलं होतं आणि मग त्याच्यामध्ये कांदे घातले. तर अशा पद्धतीने कांद्याची भजी छान लागतात. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे बघा. कोथिंबीर अशी घालत जा. नुसते असे आपण नेहमी लाल तिखट किंवा हिरवी मिरची लसूण पण बारीक करून भजे करतो. तर आता मी थोडीशी कोथिंबीर घातलेली. कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा भज्यांची चव खूप बदलते आणि छान टेस्टी लागतात. तर थोडे नेहमी थोडा बदल केला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं चव लागते येते आणि मग म्हणजे ते खाण्यासाठी पण छान लागतात. तर चला, हे भजे मी सगळे तळून घेते आहे. कांद्याची भजी असल्यामुळे ते गोल नसणारे वेगवेगळाच शेप दिसणार आहे. तर छान कुरकुरीत असे भजे झालेले होते. असं मी काय याच्यामध्ये माझं जे बेसन पीठ आहे, तर मी डाळ आणते आणि ती गरमरीत अशी दळून आणलेली असते. त्याच्यामुळे ते छान असे कुरकुरीतच होतात प्रत्येक वेळेला भजे. त्याच्यामध्ये वेगळं असं किंवा तांदळाचं पीठ वगैरे असं घालण्याची गरज नसते. जेव्हा आपण म्हणतो की कुरकुरीत यायला भजी वगैरे, तर ते असे गरमरीत दळलेलं असते डाळ. मग त्याच्यामुळे कसेही भजे काढले तरी पण ते छान असे येतात, खुसखुशीत होतात आणि कुरकुरीत लागतात. तर माझे सगळे भजे काढून झालेले आहेत, तळून झालेले आहेत. तर आता जेवायला घ्यायचं आहे, कारण जेवणाची वेळ झालेली होती आणि गरम गरम भजे गरमच छान लागतात. म्हणून मग मी शेवट तेच बाकी होतं, तर मी भजे केले आणि आता जेवणाला पण बसायचं आहे. आजचा व्हिडिओ पण मी इथेच थांबवते. तुम्हाला कसं वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आठवणीने सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि कॉमेंट सेक्शनमध्ये छान छान कॉमेंट करा. चला, पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये.